संग्राम कधी कधी बोलताना घसरतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे कान टोचले। अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी संग्राम जगताप यांची वादग्रस्त वक्तव्य। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आज 12 वाजता चर्चा। राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार, तर उद्या राज्यसभेत चर्चा होणार। मनपा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का। कैलास गोरंट्याल यांच्यासह सुरेश वरपुडकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न। वरळीतील कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंची वाट पाहत होतो, मात्र उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरेंना येता आलं नसेल। अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार। शिरसाट माधुरी मिसाळांमधील वादानंतर फडणवीसांकडून स्पष्ट। वादाबाबत पत्र लिहिण्याआधी माझ्याशी बोला, असाही सल्ला। पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त। सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते क्षयरोग मुक्त नागपूर मोहिमेचा शुभारंभ। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून फिरतं क्षयरोग निदान आणि तपासणी केंद्र सुरू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा। महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये आजही घुमते। युनेस्कोनं 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून आनंद व्यक्त।